आज पिट्टे करणार आहे, तर चला पाहूया पिट्ट्यांची रेसिपी। हे गव्हाचे पीठ आहे। याला दळताना जे आहे ना, त्यामध्ये मका, गहू आणि थोडे तांदूळ टाकून याला दळून आणायचे आहे छान। हे पीठ दळून आणल्यानंतर पीठ भिजवताना सगळ्यात आधी यामध्ये ओवा, जिरे टाकायचे आहेत आणि याला मीठ वगैरे टाकून छान भिजवून घ्यायचे आहे पिठाला। त्यानंतर याचे असे मोठे मोठे गोळे करून ऑइल लावून त्याला जे आहे पाण्यात उकडून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे जे आहे ना उकडलेले गोळे आहेत, या पाण्यामध्ये त्यांना उकडून घेतलेले आहेत। छानपैकी ते झालेले आहेत। साधारणतः 30 मिनिटे त्यांना होऊ द्यायचे आहे। ते छान झालेले आहेत आणि जेव्हा ते गोळे होतात ना, तर ते जे आहे असे वरच येऊन जातात झाल्यानंतर, किंवा चाकूनी किंवा चम्मच टाकून चेक करू शकता तुम्ही हे ते झालेले आहेत की नाही। तर बघू शकता तुम्ही कशा वाफा निघताय। तर हे ऑलमोस्ट झालेले आहेत। तर मग यांना जे आहे आपण कट करून घेऊया। तर अशा प्रकारे यांना कट करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्यानुसार याचे पीसेस करू शकता, लहान मोठे पतले। तर यांना अशा प्रकारे जे आहे कट करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, हे काही पीसेस आहे, हे यांना असं कट करून घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार। पण ते पतले पतले केले तर ते कसे खायला छान कुरुम कुरुम लागतात। थोडे जाडे केले तर ते पण कुरुमच लागतात, बट थोडे जाडे, कोणाला जाडे आवडतात कोणाला पतले, तर त्यानुसार आपण ते करून घेऊया। आणि मग कढईमध्ये जे आहे ऑइल ठेवूया आणि त्यांना छान जे आहे फ्राय करून घेऊया, डीप फ्राय। आणि यांना जे आहे वांग्याच्या भाजीसोबत हे जे पिट्ट्या आहेत ह्या खूप छान लागतात खायला, छान कुरुम कुरुम पण नसतात ना, आणि खूप टेस्टी लागतात या। तर अशा प्रकारे यांना सगळ्यांना कट करून घेत आहे। दिसायला तर हे खूप छान वाटत आहे। यांना असं पण खाल्लं जाऊ शकतं, बिना तळल्या पण छान लागतात हे तसेच, बट तळल्यावर अजून त्यांचा स्वाद जो आहे तो इन्क्रीज होतो। अशा प्रकारे यांना कट करून घेत आहेत। बघू शकता हे जे आहेत ते कट झालेले आहेत। दिसायला पण खूप छान दिसतंय, यम्मी यम्मी। तर मग आता हे ऑलमोस्ट रेडी आहे सगळं। तर कढई ठेवलेली आहे। पावर जे आहे हा मोठा असायला हवा, कारण कमी गॅसवर केलं तर ते टेम्परेचर डाऊन होऊन जातात, ते चांगले नाही होत। आपल्याला छान जर कुरुम कुरुम पाहिजे तर मोठ्या गॅसवरच त्यांना छान तळून घ्यायचं आहे। तेल जे आहे ते हॉट असलं पाहिजे, गरम असलं पाहिजे। तर अशा प्रकारे यांना तळून घ्यायचं आहे, लाल लाल होईपर्यंत, छान सोनेरी कलर येईपर्यंत त्यांना तळून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कलर येईपर्यंत। अशा प्रकारे या कुरुम कुरुम पिट्ट्या जे आहे तयार झालेले आहे। यांना वांग्याच्या भाजीसोबत आणि त्यासोबत दह्याची चटणी, वाव, आणि खूप खायला खूप खूप टेस्टी लागतात। अशा प्रकारे आम्ही याचा आस्वाद घेणार आहे आता। पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये। बाय बाय। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पाहण्यासाठी धन्यवाद। थँक्यू।